रात्री जरा मलिदा केलता. मलिदा चांगला गुळमाट झालाय का? झालाय का गुळमाट? हे आणि चांगला बी झालाय का? अव मलिदा जरा गुळमाट असल्याशिवाय चांगलं लागत नाही हो. हे चांगलाच झालाय बघ. सपाक मलिदा झाला का नाही मग चपात खाल्ल्यावर लागतो. मग जरा गोडच करायचं. ऊन लय होते म्हणून त्याने जरा लवकरच राहणार तिथे. आता जरा मलिदा करून ठेवला का नाही ऊन ऊन दूध आणि जरा न्यारीला मलिदा खाऊन आला तर पण चालते हो. अरे देऊ द्या काय तुम्हाला मलिदा? बस आता बस. भाकरी ते आणले की खवाले? मलिदा आणि दूध खाल्लंय त्याने काय लय भूक नाही. एकच भाकरी दे. त्या बाजरीच्या भाकरी करून आणल्यात बघा. या अलसंदाची उसळ केली. काल जरा रानात भांगालताना जरा तांदळाची भाजी आणली. आता हे वल्लेल्या लाल मिरचीचा एक खरडा केलाय काय. आता या खरड्यावर जरा दही घालतो की. घरच्या म्हशीच्या दुधाचं दही कसं घट लागले बघितलं काही. वल्ल्या लाल मिरचीचा खरडा जर तुम्ही जास्त लसूण घालून केलासा तर लय चांगला लागतोय. रानातली तांदळाची भाजी ताजी ताजी आहे त्यानं. बाजरीच्या भाकरी बरोबर काय चवी लागते म्हणता. आता भांगलायला गडी माणसं मिळत नाही त्यानं. रानातली तणनाशक औषधच मारतात बघा. कुठं तर तणकाट त्यातनं उगावलेलं. तणकाट हिला म्हणलं एक 4 माणसं घेऊन आपण दोघं बी जाऊन तेवढं भांगलूया. म्हणजे भांगलताना काय झालं कुठं तर ढाळा तांदळा